लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब झाल्याची कबुली कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांनी दिलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेकदा विरोधकांनी आरोप सुद्धा केलेला आहे आणि त्यावर आता दत्ता भरणे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। लाडक्या बहिणींमुळे विकास निधी यायला विलंब होतोय असं विधान त्यांनी केलेलं आहे। इंदापूरमधल्या एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। आज तुम्हाला मी सांगतो, ठीक आहे, आज लाडकी बहिणीमुळे थोडी योजना असल्यामुळे काही गोष्टीमध्ये थोडं निधीमध्ये थोडं यायला उशीर होतोय, उशीर झाला होता, परंतु आज सगळं हळूहळू गाडी पूर्ववत यायला लागलेली आहे। नाही, याच्यामध्ये काही लपवण्यासारखं काय आहे? एक स्वाभाविक आहे ना, अचानक आपल्याला मिळणाऱ्या तुमच्याही सुद्धा घरामध्ये जे काही इन्कम येत असेल आणि अचानक एक मोठा खर्च निघाला तर इतर खर्चांवर मग थोडासा ताण येतो। तसं राज्याचं सुद्धा तिजोरीचं असंच आहे। 45,000 कोटी रुपये जर वर्षातून काढायचे आहेत बाजूला, तर मग इतर या काही गोष्टींना ताण सहन करावाच लागणार आहे। लाडक्या बहिणीमुळे खरंच ताण पडतोय असं आपल्यालाही वाटतंय? 100%। विचारतो त्याला कुठली बातमी कळाली। शेवटी तो माझा सहकारी आहे, मंत्री महोदय, त्यांना विचारून क्लिअर करतो कुठल्या अपेक्षेने कुठल्या हेतूने ते बोलले।